मित्रांनो, पाठ्यपुस्तकातून जो आपल्याला इतिहास शिकवला जातो त्यातनं तो प्रेरणादायी पद्धतीने नाही पोहोचत हो. मुलांना खेळता खेळता जर शिवरायांसाठी लढलेले 38 स्वराज्य योद्धे जे तुमच्या माझ्या इतिहासाच्या शिक्षकाला पण माहीत नव्हते, हे कळले तर मावळाने याच उद्देशाने प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने स्वराज्यासाठी लढलेले स्वराज्य योद्धे आपले अस्सल भारतीय सुपर हिरोज म्हणून मुलांना कळावेत यासाठी स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स बनवलेत. वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स. या ट्रम्प कार्ड्समध्ये प्रत्येक कार्ड तुमच्याशी काय बोलतं हे तुम्हाला सांगणारी ही एक शृंखला आहे. या शृंखलेचा फॉर्मॅट असा आहे की मी शफल करतो आणि कुठलं जे कार्ड समोर येईल ते कार्ड बद्दल तुमच्याशी बोलतो. ओहो, आता आपल्याला पुढचं कार्ड मिळालेलं आहे तानाजीराव मालुसरे यांचं. अनेक जणांना हे कार्ड प्रिय आहे. याच्यावरती 2-2, 3-3, 4-4 चित्रपट झालेले आहेत. तानाजीराव मालुसरे यांचा रँक अर्थात 7 आहे. तुम्ही जर कार्ड बघितलं तर ते असोसिएट म्हणजे सहकारी हे चांगलं उच्च पद आहे. ते आपण साईन केलेलं आहे की तानाजीराव महाराजांचे असोसिएट होते. जर तुम्ही टेन्युरोमीटर पाहिलं तर अगदी लहानपणापासून रायरेश्वराच्या शपथेपासून चित्रपट जरी 2 घरांवरचाच असला तरी सुद्धा त्यांचं कर्तृत्व अगदी राजाभिषेकाच्या आधीपर्यंत सिंहगडावरती देह ठेवण्यापर्यंत होतं. त्यामुळे टेन्युरोमीटर 80 आहे. बॅटलफील्ड पार्टिसिपेशन जवळजवळ पायदळाच्या प्रत्येक मोहिमेत या माणसाचा सहभाग होता. या बन्नाट वॉरियरचा सहभाग होता. त्यामुळे बॅटलफील्ड पार्टिसिपेशन तुम्हाला 80 पाहायला मिळतं. परफॉर्मन्स 8 आहे. महाराजांचे अगदी हजारी मनसबदार सुरुवातीला स्वराज्य सेवेत होते आणि त्याच्यानंतर अगदी ब्लॅक कॅट कमांडो बनले. म्हणजे अगदी जवळचे निकटचे सहकारी झाले की एखादं काम प्रश्न न विचारता काय करायचं कसं करायचं न विचारता मोहीम हातात दिली की ती पार पाडायची. अशा प्रकारचं कर्तृत्व ज्यांनी गाजवलं, एवढा विश्वास महाराजांचा कमवला असे म्हणजे तानाजीराव. त्यांचा परफॉर्मन्स 8 आहे. सिंहगडावरती दुर्ग ताब्यात घेताना सर्वोच्च बलिदान करणारे असे तानाजीराव. त्यामुळे रिमार्केबल तुम्हाला 8 दिसेल. तुम्ही त्यांचा इन्सिग्निया पाहिला तर तुम्हाला 3 सुवर्ण गोल दिसतात का तर महाराजांचे अतिशय जवळचे सहकारी होते. पद उंच होतं स्वराज्य सेनेतलं त्यामुळे वरती आहे. शरभ दिसतंय. आणि आता इथे तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला पायदळात होते. मला कबूल आहे इन्फेंट्री असायला पाहिजे असं अनेक जणांना वाटत असेल, पण तलवार आणि ढाल नसून इथे का आपण शरभ दिले, का स्पेशल टास्कमध्ये केले, का तर शिवछत्रपतींनीच त्यांना नंतर सुभेदारी देऊ करणं किंवा स्वराज्य सेनेतलं कुठलं पद न देता जवळ ठेवणं आणि मोहीम इन्चार्ज करणं बाहेरून पाठिंबा दिल्यासारखं त्यांना परत वापरलं गेलंय. आता अशा प्रकारच्या माणसांना सेनेत टिपिकल तेच काम करायला लावण्यापेक्षा एक वेगळ्या आखणी वेगळं भविष्य त्याला मिळू शकतं असा विचार महाराजांचा तो आपल्याला दिसतो तानाजीरावांच्या बाबतीत. त्यामुळे तानाजीराव नंतर उत्तरार्धात स्पेशल टास्कमध्ये आपण त्यांना अंतर्भूत केले. त्यामुळे तिथे शरभ आहे. जेम्स तुम्ही बघितलात तर कारण की ते स्वराज्य सेवेत नाही त्यामुळे लिडरशिप क्वालिटीवाला जेम नाहीये. अदरवाईज पिढ्यानपिढ्या लढल्या का तर हो, त्यांचा मुलगा सुद्धा फोंड्याचा दुर्गाचा गडकरी होता. त्यानंतर सर्वोच्च बलिदान आहे का तर आहे. अशा प्रकारे तानाजीराव मालुसरे हे आपल्याला या कार्डमधनं असे दिसतात. चित्रपटांमधनं एका प्रसंगापुरती दिसतात. इथे मात्र कार्ड स्वरूपात ते तुम्हाला वर्षानुवर्ष नवीन नवीन माहिती देत, नवीन नवीन कार्ड मिळवून देत, जिंकवून देत मदत करत राहतात. असे हे तानाजीराव आपल्याला या भागात भेटले. पुढच्या भागात पाहूयात आपल्याला कोण भेटतं. तोपर्यंत जय शिवराय.